रखुमाई कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय राम हरे हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम हरे जय राम हरे जय राम हरे जय राम 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 जय जय 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 राम राम कृष्ण रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधनी तू हा विठ्ठल बरवा तू हा माधव तू हा माधव बरवा तू हा माधव रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधनी तू हा विठ्ठल बरवा तू हा माधव बरवा तू हा माधव बरवा तू हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तू हा विठ्ठल बरवा तू हा माधव तू हा माधव बरवा तू हा माधव बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तू हा विठ्ठल बरवा तू हा माधव बरवा तू हा माधव बरवा तू हा माधव हे सर्व सुखाचे आगर बापर कुमदेवीवर 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 तू हा विठ्ठल बरवा तू हा माधव जय जय राम जय जय राम जय जय राम हरी हरी जय जय राम सुखाची संसार सुखाचा अवघाची संसार अवघाची संसार अवघाची संसार सुखाचा करीता आनंदे भरेन तिन्ही लोक आनंदे भरेन तिन्ही लोक माये दया पंढरपुरा लाई लगे माये दया पंढरपुरा लाई लगे माये दया पंढरपुरा लाई लगे माये दया पंढरपुरा भेटेना माहेरा आपुलिया भेटेना माहेरा आपुलिया भेटेना माहेरा आपुलिया सर्व सुकृताचे फळ मिळाली सर्व सुकृताचे फळ मिळाली सर्व सुकृताचे फळ मिळाली सर्व सुकृताचे फळ मिळाली हे ममी देईना पांडुरंगा हे ममी देईना पांडुरंगा हे ममी देईना पांडुरंगा लाई लगे दया पंढरपुरा लाई लगे माये दया पंढरपुरा लाई लगे माये दया पंढरपुरा लाई लगे माये दया पंढरपुरा भेटेना माहेरा आपुलिया भेटेना माहेरा आपुलिया भेटेना माहेरा आपुलिया विठ्ठलाची बाप रखुमा देवीवर विठ्ठलाची बाप रखुमा देवीवर विठ्ठलाची बाप रखुमा देवीवर विठ्ठलाची आपुले संसारी करुणी आपुले संसारी
जाईन गे माय तया पंढर जाईन गे माये तया पंढरपुरा भेटेन माहेरा आपुलिया भेटेन माहेरा आपुलिया भेटेन माहेरा आपुलिया पार कुमाई विठोबार कुमाई जय विठोबार पार कुमाई विठोबार कुमार पार कुमाई विठोबार कुमार पार कुमाई विठोबार कुमार पार विठोबार कुमार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार पार विठोबार कुमाई विठोबार जाईन गे माई तया पंढरपुरा जाईन गे माई तया पंढरपुरा आनंदे भरीन तिनी लोक आनंदे भरीन तिनी लोक जाईन गे माय दया पंढरपुरा जाईन गे माय दया पंढरपुरा भेटेन माहेरा आपुलिया भेटेन माहेरा भेटेन माहेरा आपुलिया भेटेन माहेरा भेटेन माहेरा भेटेन माहेरा भेटेन माहेरा भेटेन माहेरा आपोलिया 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 जाईन गे माय दया पंढरपुरा जाईन गे माय दया पंढरपुरा भेटेन माहेरा अपोलिया भेटेन माहेरा अपोलिया भेटेन भेटेन माहेरा आपोलिया भेटेन माहेरा आपोलिया जाईन गे माय तया पंढरपुरा जाईन गे माय तया पंढरपुरा तया पंढरपुरा विठ्ठला विठोबार कुमार विठो पार कुमाई हरि हरि जय जय विठोबार कुमार हरि जय जय हरि जय जय विठोबार कुमार बहुत जन्माचे ही एका जन्माचं जोडलेलं नाही आहे नातं महाराज. आणि म्हणून आज मातोश्रींच्याकडं बाबाजी परवा गेले पाहिलं, आज 99 वर्ष सुद्धा आईचं जे प्रेम आहे, आईचा जो आशीर्वाद आहे या शक्तीला लाभलेला आहे, या सगळ्या वास्तूला लाभलेला आहे, इथल्या भूमीला लाभलेला आहे.
आज आईसाहेबांची प्रकृती अगदी व्यवस्थित आहे आणि मी या सेवेनिमित्त भगवान दत्तात्रेयाकडं आणि बाबांच्याकडं मोठ्या बाबांच्याकडं मी प्रार्थना करतो की जन्मोजन्मी आम्हाला हीच माता लाभो आणि तिचा आशीर्वाद अखंड लाभो आणि आमचा जोपर्यंत देह आहे तोपर्यंत ती अशीच राहो, कारण मातेच्या आशीर्वादाशिवाय सगळं प्राप्त होत नाही महाराज. आणि म्हणून आदिशक्ती मुक्ताबाईची शक्ती आहे महाराज. गुरुजी आमचे तसं माऊलींच्या प्रेम सगळ्या संतांच्या प्रेम गुरुवरांचं असतं, सगळ्या संप्रदायातल्या सगळ्या लोकांचं असतं, पण आदिशक्ती मुक्ताबाईच्या एक वेगळं नातं होतं. कारण 700वा मुक्ताबाईचा जन्मोत्सव ज्या वेळेला आपेगावला साजरा झाला, माऊलींचा जन्मोत्सव साजरा केला, सोपान काकाचा केला, पण मुक्ताबाईचा सोहळा साजरा करत असताना गुरुजींनी चांदीची ताट वाटी तांब्यात सगळ्यांना जीव घातलं होतं महाराज. हजारो लोकांना जीव घातलं होतं चांदीच्या, कारण आदिशक्ती मुक्ताबाईचं एक वेगळं प्रेम होतं. कारण गुरुजी आयुर्वेदिक देत होते, त्या सगळ्या गोळ्या तयार करत असताना आम्ही साधक मुक्ताबाईचा जप केल्याशिवाय आम्ही गोळ्या करत नव्हतो, कारण त्यातली ती शक्ती आहे, ती पॉवर आहे. आणि ती शक्ती आपल्याला मुक्ताबाईच्या शक्तीच्या स्वरूपातून आज या पीठावर दिसत आहे महाराज. म्हणून हे फार मोठं पीठ आहे महाराज, हे निष्काम कर्मयोगाचं पीठ आहे. म्हणून बाबांचं जे कार्य आहे, बाबांच्या ज्या कार्याचं अनुसरून आणि त्याच्या पुढं जाऊन सांगायचं झालं, हे बाबांच्यापर्यंत थांबलं नाही. मी सगळं सत्य बोलतो बरं काय स्वामीजी, थोडा राग आला तुम्हाला तरी चालेल. तुम्हाला गादीवर बसवलं इथं पाहिलं मी कीर्तनला होतो, कैलास महाराजांचं कीर्तन झालं, पण मला परळीला जायचं होतं म्हणून पटकन सगळा विधी झाल्यावर गेलो. पण मला वाटतं दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी आलो आणि बाळू महाराजांना विचारलं, कारण तुमचा माझा परिचय नव्हता. स्वामींचा स्वभाव कसा आहे, स्वामींची कार्यपद्धत कशी आहे, बाबांच्या सारखी आहे का, तेच पद्धत आहे का, तेच तत्व आहे का, हे मी बाळू महाराजांना विचारलं बरं का. म्हणजे इथं साक्षीदार बी आहेत, कारण हे याच्या पाठीमागचं कारण वेगळं आहे महाराज. कारण या साधूंनी या महात्म्यांनी जे कार्य केलेलं आहे ते त्याच पद्धतीनं पुढे चाललं पाहिजे, त्याच तत्वानं चाललं पाहिजे. तसं माझा बोलण्याचा तो अधिकार नव्हता, कारण बाबांची दृष्टी काही इतकी सोपी होती का. पण एक बालक म्हणून एक वाटलं एक अंतःकरणातलं. पण मला ज्या वेळेला प्रत्यक्ष स्वामीजी भेटले त्यावेळेला हा संदेश सगळा फिटून गेला महाराज माझा. मला इतका आनंद वाटला की आता सगळ्यांना कळालं असेल मी स्पष्ट बोलतोय काय नाही ते. फार मोठं महत्व आहे महाराज या सगळ्या वारकरी संप्रदायाला, कारण अनादी अनंत कालापासून चालत आलेला हा वारकरी संप्रदाय, या वारकरी संप्रदायाचे जे तत्व आहे ते 11व्या शतकापासून आजच्या शतकापर्यंत त्याच पद्धतीनं आणि त्याच तत्वांना असं फोपावत आहे महाराज. संत कोणाला म्हणायचं आहे, संतांची व्याख्या काय कदाचित आपल्याला माहित नसेल. अनेकातनं एकाकडे न्यायचं आहे. आता अनेक कोण बोला ना, अनेक कोण, हेंदरी म्हणा त्याच्यात हेंदरी दैवते कोणती पूजी भूते कोणती कुजी भूते घेते आपुल्या पोटाशी रडते आपुल्या पोटाशी रडते मागतीची ते अवदान मागतीशी ते अवदान मागतीशी ते अवदान मागतीशी ते अवदान आपुल्या इच्छे आणि आपुल्या इच्छे आणि आपुल्या इच्छे आणि कापिणे आपुल्या इच्छे आणि कापिणे हे शेंदरी हेंदरी दैवत शेंदरी हेंदरी दैवते कोणती पूजी भूती खेदे कोणती पूजी भूते खेदे आपुल्या पोटाचे रडती आपुल्या पोटाची रडती मगतीची ते अवदान मगतीची ते अवदान मगतीची
या सगळ्या देवातून जे संत असतात ते एका देवाकडे नेतात आणि तो एक देव कोणता? तो हा देवताही देवा, तो हा देवताही देवा, तो हा देवाचाही देव, तो हा देवाचाही देव, बळ्या माझा पंढरीराव, बळ्या माझा पंढरीराव, तो हा देवताही देवा, तो हा देवताही देवा, बळ्या माझा पंढरीराव, बळ्या माझा पंढरीराव, तो हा देवाचाही देव, तो हा देवाचाही देव, देवताही देवा, देवाचाही देव. अनेकाकडून एकाकडे नेले. अनेक देव कळाली तुम्हाला, सेंद्राचे केलेले देव, आणलेले देव, ठेवलेले देव, मानलेले देव. कुठल्याही जत्रेत गेले की देवाची प्रतिमा चांगली दिसली की आणलीच, देवघरात ठेवलीच, असं आपल्याला तो सवय लागलेली आहे महाराज. या सगळ्यातून तो एक देव आहे आणि तो देव कोण? बळीया माझा पंढरीराव. एवढं करून संत थांबले नाहीत महाराज. त्या देवाला आपल्याच सगळ्यात आणलं महाराज. अनेकाकडे एकाकडे नेले आणि एकाला अनेकाकडे आणलं म्हणून हा जन्मोत्सव साजरा करतात. आज जन्मोत्सव का साजरा करायचा गरज नाहीये. मी एकदा बाबा गुरुजींना विचारलं, म्हणजे आम्हाला खूप त्रास व्हायचा. गुरुजींचा स्वभाव बाबाजींना माहिती आहे. म्हणजे त्या काळात विद्यार्थी म्हणून राहणं म्हणजे इतकं सोपं नव्हतंच. तो भयंकर स्वभाव होता महाराज. भयंकर म्हणजे त्याची कल्पनाच करू शकत. आज सुद्धा केली तरी मी बरोबर 3 वाजता उठतो बाबा. मी म्हणजे झोपण्याचं ठिकाण त्यांचं आणि माझं खूप लांब होतं. फक्त एकदाच कडी वाजायची आणि रात्री 2ला आले तरी 3:30ला उठलेच. नेम म्हणजे नेमच. त्यामुळे भयंकर अशा याच्यातनं आम्ही सगळं वावरलेलं आहे महाराज. आणि अशा पद्धतीनं त्या सगळ्यांचं हे सगळं जे करत असताना जो जन्मोत्सव करायचा मला ते सांगायचं. मी विचारलं, तुम्ही सकाळी 3:30ला उठायचं, स्नान करायला 1 तास जायचा, कारण प्रत्येक मंत्र म्हटल्याशिवाय ते पूर्ण झाल्याशिवाय तांब्या पूर्ण व्हायचा नाही. मग तिथून पूजेला बसायचे आणि 6:30ला पूजेतनं उठायचे. कशासाठी? काय गरज आहे? आता बाबाजींचा नेम आहे, स्वामीजींचा नेम आहे. तुम्हाला नेम करायची किंवा हा उत्सव करायची काहीच गरज नाही आहे. मला तिकडं जायचं बरं का, संत दाखवायचे तुम्हाला. एकाला अनेकात आणलं. कशासाठी? तुम्हाला असं वाटतं का बाबाजींनी आता अध्ययन करावं, बाबाजींनी चिंतन करावं? मला तर वाटलं बाबाजी इथं नाहीत, बरं झालं वाटलं. तर मी तिकडून यायच्या आधी इकडून आले. हे कशासाठी? हे तुम्ही आम्ही करणं गरजेचं आहे. कारण तुम्ही आम्ही नको त्याच्यात गुंतलेलो आहोत. त्याच्यातून बाहेर येऊन हेच केलं पाहिजे आपण. पण त्यांचा विषयच नाही ना. त्यांचा एकच विषय झाला. विषय तो त्यांचा झाला नावडे जनधन माता पिता, नावडे जनधन माता पिता, नावडे जनधन माता पिता, नावडे जनधन माता पिता. त्या नावडे जनधन माता पिताचा अर्थ तसा नाही लावायचा बरं काय. त्याचा अर्थ आध्यात्मिक वेगळा आहे. त्याच्यापेक्षा असा अर्थ लावायचा, जनन हे अवघा की त्या संतांची वृत्ती तयार झालेली आहे महाराज. मग कशासाठी करायचं? का उठायचं? बाबांचा नियम आहे, संध्याकाळी आरती झाली की पाठ झाल्याशिवाय नाही, 1 टाइमच जेवण करायचं. तब्येतमध्ये बिघडले, खाणंच किती असतं. कारण मी स्वतः बाबांना 3 वेळा जीव घातले, त्यामुळे मला माहिती किती खातात ते. हे सगळं एवढं तपस्या का करायची आहे? काय गरज आहे का? काय नाहीये. मी हाच प्रश्न केला होता. आपेगावचं एवढं सगळं सुंदर केलं. ज्या वेळेला ते माळच गळत होतं त्यावेळेला ग्रंथावर स्वतः झोपायचे आणि वरती तप्पट टाकायचं, म्हणजे ग्रंथ संपदा राहिली पाहिजे. अवस्थाच तशी होती, पैसे नव्हते, बांधायला येत नव्हतं. आता एवढं सगळं बांधल्यानंतर मला असं वाटलं, कूलर घेतलं, गुरुजींना उष्णता सहन होत नव्हती, सगळं केलं. आता काय गरज होती का चितेगावला जायची? त्या वनात गेले, तिथं काही नव्हतं, त्या वनात जाऊन राहिले महाराज. आणि तिथं तपस्या करून तिथं लोकांना सगळं जमवून आणि तिथं मेळा जमवला आणि तिथं एवढं मोठं बांधकाम केलं महाराज. काय गरज आहे? संतांना हे करण्याची गरज आहे का?
नाही गरज, पण गरज तुमच्यासाठी आहे. येतो कळवळा म्हणून हा जन्मोत्सव साजरा करायचा. त्यांच्या अंतःकरणात अखंड जन्मोत्सव आहे महाराज. त्यांच्या अंतःकरणात भगवान दत्तात्रय आहेत. किसनगिरी बाबा तर वसलेले माझ्या मज हृदयी सद्गुरू जेणे तारिलो हा त्या अखंड तत्वानं आहेतच. सगळं झालं म्हणलं आता पूर्ण गुरुजींचा संकल्प, आणि तो संकल्प इथं पायावर व्हायला मला वाटत नाही स्वामीजी वरच्या रूममध्ये कोणाला नेला असेल. आणि काहीच विचारलं नाही बरं काय. मी आलो, दर्शन घेतलो, चेहरा बघितला, डोळे असे डबडबलेले होते. आणि कशासाठी आले हे सुद्धा विचार नाही. इतर वेळा काय विचारतात, कुठून आले, काय आले, कुणीकडे जायचं, काय नाही, दर्शनला चालू, तुमच्याकडे चालू. पण त्या दिवशी काहीच विचार नाही. हाताला धरलं, वरती घेऊन गेले आणि स्वतःच सगळं सांगत बसले मला इथं किती त्रास झाला म्हणून. मी माझं दुःख सांगायला विसरूनच गेलो महाराज. मी एवढंच सांगायला आलतो, बाबाजी आता बस, मला निघून जायचं इथनं, हे सांगायसाठी आलतो. काय महात्म्याचं हृदय असेल महाराज. ये हृदयची ते हृदय आहे. माझ्यावर एवढं नितांत प्रेम, आणि मी म्हणतो मी भाग्याचा काय, अशा महात्म्यानं माझ्यावर प्रेम करावं, बस आणखी जीवनात काय पाहिजे महाराज. आणि त्याचा तो दाखला होता त्या दिवशीचा महाराज. बाळू महाराज होता का तो साक्षीदार आहे. ते काय नामदेव महाराज तिकडं चहा वरती म्हणलो. खाली आल्यावर आम्ही 20 मिनिटं बाबाजीने मला जे काय हे सांगितलं, नाही म्हणले हे तुम्हालाच करावं लागेल. आता मला वाटतं 1-2 वर्षापूर्वी विनंती केली होती मला कुठेतरी तपस्याला जाऊ दे. चिंतनच नाही झालं जीवनात. गुरुजींनी कधी पाटाला बसू दिलं नाही, सगळं बाहेरचं कार्य करायचं. आणि आता 1 वर्ष गुरुजी असताना केलं, त्याच्यानंतर हे कामाची धावपळ. आणि म्हणून ती धावपळ पाहिल्यानंतर, सगळं वाटल्यानंतर आनंद कधी वाटला, ज्या दिवशी बाबाजी स्वामीजींनी फेटा बांधला आणि त्या लाखो समाजासमोर रामकृष्ण हरीला सुरुवात केली. ते पाहिल्यानंतर माझ्या जीवनातलं सगळं परिपूर्ण झालं महाराज. त्या दिवशी, ज्या दिवशी ज्ञानोबारायांचा सप्तशतकोत्तर सुवर्ण जन्मोत्सव साजरा झाला आणि काल्याचं कीर्तनाला स्वामीजी उभा राहिले त्या गादीवर, त्या दिवशी माझा पूर्ण संकल्प परिपूर्ण झाला महाराज. काय सोहळा होता तो महाराज. पण त्या सोहळ्याकडं अगदी इतर राहून सगळं लक्ष कोणाचं होतं. मला तर असं समजलं की अगदी माऊलीच्या मंदिरात जाईपर्यंत पोचले का, दर्शन घेतलं का, कीर्तनला उभा राहिले का, किती प्रेम करावं. आणखी आपला बाप सुद्धा करू शकत नाही महाराज, कारण बाप सुद्धा स्वार्थी आहे. बाप न करे ऐसे, आणखी काय महाराज. आणि मग ज्याच्यासाठी एवढं सगळं जीवन वाहतो आपण, प्रत्येक व्यक्तीला 2च शब्दाची गरज आहे महाराज. मला तिकडं जाण्याच्या आधी 1-2 मिनिटं मला संप्रदायाबद्दल बोलू दे. कारण काय झालं, जरा थोडा फेवर चढला 2 दिवसात. आपेगावला साहित्य संमेलन झालं, महाराष्ट्र वारकरी साहित्य संमेलन. आणि वारकऱ्याचा विषय फार मोठा संबोधला गेला आता. आणि त्याच्यात शेवटच्या सत्रात असं होतं, स्वामीजी काल, आज आणि उद्या वारकरी संप्रदाय. आणि त्याच्यावरनं सदानंद मोरे अध्यक्ष होते, त्यांनी ते सुंदर विवेचन केलं. कारण वारकरी संप्रदायासारखं तत्व कुठं नाही, वारकरी संप्रदायासारखं साहित्य कुठं नाही. साहित्याची खाण जर कुठं असेल तर ती वारकरी संप्रदाय आहे महाराज. पण आज अशी परिस्थिती झालेली आहे की कुणालाही, आपल्याला तर खूप अडचण येते, जे साधक सांभाळतात, विद्यार्थी सांभाळतात, त्यांना खूप अडचण आहे महाराज. आमच्या काळात ती अडचण नव्हती. आमच्या काळात सकाळी उठल्यानंतर एवढ्या मालिका पाठच झाल्या पाहिजे, एवढ्या अभंग पाठ झाल्या पाहिजे, एवढ्या ओव्या पाठ झाल्या पाहिजे. आता कीर्तनाला उभा राहिल्यानंतर अभंग जर वेगळा घेतला, पहिला मोबाईल काढते, ते सर्च करते, तिथेच दिसते ते. तो ग्रंथ घेतच नाही महाराज. केवढी मोठी कृपा केलेली आहे. आणि या महाराष्ट्रासारखी कृपा कोणावरच नाही. ज्ञानोबारायांनी या साहित्य रत्नाची खाणी उघडली माऊलींच्या जन्मभूमी आपेगावात. तिथं साहित्य रत्नाची ती खाणी, त्यानंतर नाथ महाराजांनी त्याचा फार मोठासा आधार दिला. आणि कळस्थानी जगद्गुरु तुकाराम महाराज. किती वाङ्मय आहे आपलं. असं साहित्य कोणाकडेच नाही महाराज. आणि ते साहित्य मानव कल्याणासाठी आहे. आणि या सगळ्या साहित्यातनं एकच निष्कर्ष काढता येतो महाराज. आणि तो निष्कर्ष म्हणजे 2 शब्दाचा. आणि त्या 2 शब्दासाठी संपूर्ण जीवन मानवी जीवन व्यतीत करत असतो. आणि त्या जीवनाचं काय सार आहे, ज्ञानोबराय पहिल्या चरणात अवघाचे संसार सुखाचा, अवघाची संसार सुखाचा करेना, अवघा
संसार अवघाती संसार अवघाची संसार सुखाचा करीन अवघाची संसार सुखाचा करीन हे अवघाती संसार सुखाचा भरीना आनंदे भरीना दाईन गे माये दाईन गे माये तया पंढरपूर हे अवघाची संसार सुखाचा करीन आनंद भरीन तिन्ही लोक आनंद भरीन तिन्ही लोक संसार सुखाचा करीन आनंद भरीन तिन्ही लोक आनंद भरीन तिन्ही लोक संकल्पना कोणाची आहे? तुमच्या आमच्याची. ज्यांनी संपूर्ण आयुष्य या मानव कल्याणासाठी वाहिलं महाराज. ज्ञानोबरायांचं एका शब्दात सांगू का तुम्हाला? जगद्गुरु तुकाराम महाराजांना सुद्धा खूप मोठी अवहेलना सहन करावी लागली महाराज. गाता पाण्यात बुडवला. नाथांचा भागवताची ती प्रक्रिया झाली, पण ज्ञानेश्वरीला कोणी हात लावायची ताकद झाली नाही महाराज. एवढ्यासाठी सांगतो, ज्ञानोबरायांचे 5 ग्रंथ आहेत, त्यातले 4 ग्रंथ ज्ञानोबराय या मानवरूपी शरीरात असताना झाले, आणि 5वा जो ग्रंथ आहे तो संजीवन समाधीला बसल्यानंतर नाथांच्या हातात दिला. त्याचं नाव हरिपाठ. समाधी संजीवन हरिपाठ. या 4 ग्रंथाला एवढी स्वायत्ता होती, पण या 4 ग्रंथात ज्ञानोबरायांनी स्वतःला झालेला त्रास, माता पित्यांना झालेला त्रास याचा एकही उल्लेख, एक शब्द नाही लिहिला महाराज. स्वायत्ता असताना सुद्धा आज आपण कोण थांबू का? एवढं सगळं सहन केलं. ज्ञानोबराय एका ठिकाणी म्हणतात, अवघे जगची महासुखे दुमदुमीत भरली, नाहीची करती एकाची दुसऱ्याची, एक माझ्या जवळच्या प्रेमातल्या लोकांची नाही महाराज. सगळं दूर होतं महाराज. पण आपण ज्ञानोबरायांना अवलोकनच केलं नाही, ज्ञानोबरायांचं चिंतनच केलं नाही. फक्त ज्ञानोबराय कळाले ना, जगात काही कळायची गरज नाही महाराज. सगळं आपोआप कळतं. पण ज्ञानोबराय आम्ही कळवून घेत नाही. जे घेतो ते उलट घेतो आणि जगाला मांडायचं ते दुसरं मांडतो महाराज. आता ज्ञानोबरायांनी या अभंगाद्वारे अवघाची संसार सुखाचा करीन म्हटले. हे चुकीचं आहे का बरोबर आहे? तुम्हाला काय वाटतं? कसं काय बरोबर आहे? त्यांचा काय संसार झाला का, लग्न झाली का, मुलं बाळ झाली? ज्यांनी काय संसारच केला नाही त्याला संसाराची व्याख्या काय माहिती असेल. ते आम्हाला काय झालं माहिती, विद्यार्थ्यांना विचारायची सवय लागली. पडिले वळण इंद्रिया सकाळ. राग मानू नका बरं काय. नंतर आपण भेटू कीर्तन झाल्यानंतर. राग आला काय झालं तर. तसं मी कोल्हापूरचा आहे त्यामुळे काय अडचण नाही, पण माझ्या प्रश्नाचं उत्तर देत राहा म्हणजे मला बरं वाटेल त्याकडं. हा नाही, मला तो नाही प्रश्न विचारायचा. मला विचारायचा दुसरा प्रश्न विचारला यांना. तुम्ही आम्ही खेळीमिळी गदारोळी आनंदी. किती आनंद आहे महाराज या वारकरी संप्रदायात. एक विचार करा, वारकरी संप्रदायासारखं तत्व का नाही महाराज? सगळे एवढे टाळकरी विनयकरी हे सगळे उभं. कुठल्या संप्रदायात, कुठल्या ह्याच्या तत्वात कोण येते व एकत्र? ज्ञानेश्वरी जगापुढे मांडली माऊलींनी, जगाला कळाली, विश्वानं डोक्यावर घेतली, कारण ते विश्व कल्याणासाठी होतं. अवघाची संसार सुखाचा करीन. अवघाची शब्दातलं फार मोठं तत्व आहे महाराज. अवघा संसार नाही म्हणले, अवघाची. अवघाची शब्द अर्थ व्यापक आहे. याचा अर्थ सगळ्या संसारात दुःख आहे, सगळ्यांना दुःख आहे, आणि ते दुःख सुखाचं करण्यासाठी प्रतिज्ञा केली आहे ज्ञानोबरायांनी. आणि ती कोणाकडे तरी प्रतिज्ञा नाही केली, असं सद्गुरूंच्या समोर बसून प्रतिज्ञा केली महाराज. आम्ही सद्गुरूंच्या समोर बसून प्रतिज्ञा करतो महाराज, कारण आम्हाला प्रतिज्ञा करायला काहीच अडचण नाही. मागे पुढे उभा श्री गुरु सारिका असता पाठीराखा.
जगात कोणच नाही मला. मी स्वामीजी कोणालाच घाबरत नाही, अजिबात नाही घाबरत महाराज. जिथं कर नाही तिथं डर कशाला. आणि बाकीचं काय झालं तर सद्गुरू आहेत ना पाठीशी. आपल्याला काय, कारण तेवढं कार्य आहे, तेवढं तत्व आहे सद्गुरूंचं, तेवढं एवढं मोठं विशाल कार्य आहे महाराज. आम्ही त्याच्या पाठीमागे त्यांच्या प्रेरणेने एवढं कार्य करतो महाराज. कोणाची बोलायची ताकद आहे? कसं मग कुठंतरी एका शब्दावर या म्हणजे मला पुढे जाता येईल. आपल्याला संसार कळाला नाही महाराज. संसार शब्द हा जरी कुणाच्या मुखातनं जरी उच्चार झाला ना बाळू महाराज, की आपल्या डोक्यात एकच येते, गाडी घोडं बायका पोरं जमीन जुमला. हाच संसार आपल्या डोक्यात खचखचून भरलेला आहे महाराज. या संसारात तर दुःख आहेच, दुःख नाही कोण म्हणते महाराज. दुःख बांधवडी का संसारात सुख आहे? लग्न झालं ना, मुलं किती? लग्न झालं त्याचं करायचं, संसारात सुख आहे. किती माणसं विचित्र आहेत. मला कधी कधी कमाला वाटते, संसारात दुःख आहे म्हणून हे सांगतात आणि आपल्या मुलाला बी त्याच्यात ओढतात. किती अवघड गोष्ट आहे महाराज. अरे इकडे या ना. मला बाळू महाराज म्हणले कशी काय तब्येत, म्हणलं चेहऱ्याकडे बघायचं. किती प्रवास असू दे, काही असू दे, किती टेन्शन असू दे, कोणतेही काम असू दे, रात्रंदिवस स्वतः गाडी चालवून सगळीकडे सगळं काम करतो महाराज. एवढं महाराष्ट्र शासनाकडनं मला वाटतं महाराष्ट्रात एकमेव ज्ञानोबारायांची जन्मभूमी संस्थान असेल की तिथून मी 100 कोटी रुपये आणलेत महाराज. मी 100 करोड रुपये आणणारा माणूस आहे मला. पण त्या आणताना खूप त्रास झाला आहे. अजूनही चाललंय. 45 कोटी आले आणि आता 55 कोटी मंजूर केले. आताच बोलणं झालं. तुमच्याच मला वाटतं इथलेच पालकमंत्री आहेत ना नगर जिल्ह्याचे, विखे साहेब, त्यांनी आताच 55 कोटी मंजूर केले. खूप कष्ट लागते, इतकं सोपं नाही महाराज. पण कधी चेहऱ्यावर कोणी सांगावं दादा आज खूप कंटाळलेले दिसतात, खूप चेहरा पडला, असं होणंच नाही महाराज. कारण इथं सगळं सुख आहे, परमार्थात खचखचून भरलेलं सुख आहे. आणि ते बी निष्काम सुख आहे, निश्चिम सुख आहे, अखंड तत्वानं सुख आहे. त्यामुळे या सुखाकडे वळायला पोराला बघ ना. अरे आमच्याकडे लय संस्थान आहेत, कोण ब्रह्मचारीच भेटेना. तुझ्या पोराचं कल्याण होईल ना. तुझ्या डोळ्यानं जर पोराला बघितलं तर किती आनंद वाटेल. कशाला त्या संसारात गुंतवतो? काय बोला देता घरलं का? माझ्या समोर नको, तिकडे बघ. माझं काय, इकडे सद्गुरू बसले त्यांच्या समोर म्हण. संसाराची व्याख्या आपल्याला कळाली नाही महाराज. ज्ञानोबारायांनी संसाराची व्याख्या करत असताना एकच संसार केला महाराज, जन्म आणि मरण. आता जन्माला येताना आनंद आहे का नाही, का दुःख आहे? जन्माला आलेल्याला दुःख आहे का आणणाऱ्याला सुख आहे? शब्द कळाले का? जो जन्माला आलेला त्याला सुख आहे का? जो जन्माला घातलं त्यांना सुख आहे का नाही? ज्या दिवशी जन्माला आला आणि तो रडला, रडल्याबरोबर आनंद उत्सव साजरा करता का नाही? तुमच्याकडं पेढे विडे सगळीकडे उत्सव साजरा करता का नाही? पण त्यानं काय भोगलं 9 महिने बोला. कशाला से काव्याने प्रस्तुत झाली एकाचे कर्म झाले तुझी मान आळकली भोगिता नारायण मज भोगिता नारायण माता मूळ मूत्र दाना मौत मळ मूत्र दाना तुझं क्षणोक्षणा ध्यान तुझं क्षणोक्षण ध्यात माझे स्वहितने माझे स्वहितने माझे सोयीत नती माझे सोयीत नाही म्हणले महाराज तुमचं चुकीचं आहे. कारण ही गरिबाची व्याख्या असेल. 9 महिने 9 दिवस आईच्या पोटात ज्यावेळेला राहिला त्यावेळेला मासं मूळमूत्र. मग येताना दुःख किती आहे महाराज? जन्माचं दुःख महाभयंकर आहे, बाकीचं तर आहेच, पण शेवटचं दुःख का भोगतो आपण त्याच्यावर 2 मिनिटं तुम्हाला सांगतो महाराज.
आपण एवढ्या प्रत्येक इंद्रियाशी एकरूप झालेलं आहे. आत्मा हा निर्विकल्प आहे, त्याला दुःख नाही सुखही नाही महाराज. मग त्रास कोणाला होतो? त्या आत्म्याला आपण या प्रत्येक इंद्रियाशी एवढं एक स्वरूप करून ठेवलेलं आहे की ते इंद्रिय सोडत असताना त्या आत्म्याला एवढा त्रास होतो, जे मरताना म्हणतात ना टाचा घासून मेला. किंवा आपल्याकडे एक पद्धत आहे, मला वाटतं इकडे धावे घालतात ना, कुठं घालतात? काय गाव टोक्याला. म्हणजे काय होतं त्या दाव्यानं? त्याला बोलू दे जरा, आज बाबांच्या साक्षीनं बोलतो, कारण खूप त्रास झाला या गोष्टीचा आम्हाला. मी संपूर्ण ठिकाणी एवढं मुद्दाम कीर्तनात हा मुद्दाम विषय म्हणतो महाराज. आणि म्हणून आपले भुमरे साहेबांचे वडील वारले, त्यांनी सुद्धा दावा केला नाही. जालन्याचे 2 आमदाराचे बाप मेले, ते म्हटले बाबा तिथं बसलेला आपेगावचा, तो येऊन 10व्यात थुकीला आम्हाला गंगेवर आले. तर कुठली पद्धत झाली मला हे कळतच नाही. तिथे यायचं आणि त्या गोदावरीचं वाटोळ करायचं. तिथं मेलेल्या माणसाच्या गोधड्या कपड्यासहित सगळं दारूच्या बाटल्यासहित आमच्या गोदावरी टाकतात. ही जन्माला जिवंत होता तोपर्यंत पाणी सुद्धा दिलं नाही महाराज, आणि मेल्यानंतर त्याच्या हाडासहित तिथं शुद्धीकरण होतं का? 5 एकर 2 एकर जे कमवून ठेवलं बापानं ना, तिथे एक 2x2ची जागा द्या ना. तिथं ते हाडं माती तुमची काय राख आहे ना रक्षा, ती तिथं पुरा, त्याच्यावर समाधी करा, तिथं दर्शन घ्या. शेतात गेल्यावर बाप आठवल महाराज तुम्हाला. कशाला त्या गंगेला घाण करायला जाता? बाबाजींनी मला वाटते आता 1 महिन्यापूर्वीच ना गोदावरी स्वच्छता अभियान, मी वर्षाला तिथं गोदावरीला 11,000 दिवे लावतो महाराज. गोदावरीचा जन्मदिवस साजरा करतो, आणि हे करण्याच्या पाठीमागे हाच उद्देश आहे. आपण भाग्यवान आहोत, गोदावरी सारखी गंगा आपल्या इथून वाहती महाराज. कधी पवित्रता यायची, कधी निर्माण व्हायचं महाराज, कधी प्रबोधन करायचे आपण, आणि त्या प्रबोधनाचा कधी अर्थ घ्यायचा. मी खरंच मानलं त्या दिवशी. बऱ्याच जणांनी विचारलं भुमरे साहेबांना, 10वा इथं मळ्यात? ते म्हणले हो. स्पष्ट सांगतो म्हणले, म्हणजे मंत्री असणारा माणूस. ते म्हणले आपेगावच्या बाबा पुढं काही चालत नाही, तिथं मी जर 10वा केला तर माझं काय खरं नाही. का उद्देश महाराज? ते आदरयुक्त भीती होती महाराज. आम्ही बोललेल्याच त्यांना पटलं, ते कळालं महाराज. त्यांना एवढ्या मंत्री महोदयाला कळालं महाराज, आपल्याला कळत नाही महाराज. काय होतं हो? खऱ्या अर्थानं सांगतो, आज इथं सगळे बसलेले भगवान दत्तात्रयाच्या चरणावर सगळे नतमस्तक होऊन, तुम्ही एक अंतकरणातनं जे कीर्तनकार कोण काय सेवा करतो इथं, त्याच्याकडं सगळ्यांचे बारीक लक्ष आहे. वृत्ती तुमची इथं स्थिर झालेली आहे महाराज. अगदी मी पाहतो, कारण वागता तो वागता नव्हे श्रोतेविन. तुमच्या चेहऱ्यावर काय भाव उमटले याच्यावर आम्हाला कळतं की आमचं कीर्तन तुमच्यापर्यंत पोहोचलं का नाही. 100% पोहोचलं महाराज. पुण्य जिंदे बाप को रोटी न देवे, मरे बाद पछतैयो रामा, मरे बाद पछतैयो. जिंदा बाप को न रोटी न देवे, मरे बात पछतैयो रामा, मरे बात पछतैयो. मुठ भर चावल दाबे धर के, मुठ भर चावल दाबे धर के, कौवा बाप बुलयो रामा, भजन बिना कैसे तरियो रे, अनाड़ी दुनिया भजन बिना कैसे तरियो रे, अनाड़ी दुनिया भजन बिना कैसे तरियो, अनाड़ी दुनिया भजन बिना कैसे तरियो. जिवंतपणी कधीच काय नाही, मेलेल्या नंतर हे काय करण्यात अर्थ नाही महाराज. असो, हे मुद्दाम सांगितलं मी तुम्हाला. असं नाही की कीर्तन सोडून नाही किंवा अभंग सोडून नाही महाराज. मला त्याच तत्वाकडे यायचं आहे की मरण सुद्धा दुःखाचं आहे महाराज. म्हणजे संपूर्ण जीवन सुखाचं आणि दुःखाचं आहे. म्हणून ज्ञानोबारांनी संकल्पना केली, अवघाची संसार सुखाचा करीन. जन्म मरण दूर झाल्यानंतर सुखच प्राप्त आहे महाराज. नुसता संकल्पना केली का परिपूर्ण झाली ज्ञानोबारांची संकल्पना? बोला. आजी संसार चुपळ झाला गे माये, आजी संसार चुपळ झाला गे माये, आजी संसार चुपळ झाला गे माये, आजी संसार चुपळ झाला गे माये. देखिले पाय विठोबाचे, देखिले पाय विठोबाचे, तो मजवा
संसार सोपळ म्हणजे जन्म मरण संपलं, एरजार संपली की काय होते महाराज? सुखाचा संसार होतो. संसार शब्दाचा अर्थ कळाला ना का नाही? मग ज्ञानोबराची भाषा बरोबर आहे ना? इतर संतांची गोष्ट वेगळी आहे महाराज. अनेकांनी सांगितलं मार्ग दावणी केली आधी दया निधी संतते तेनेची पंथे चालू जाता. पण ज्ञानोबरांचं ते तत्व नव्हतं महाराज. ज्या संसाराची व्याख्या केली किंवा जो झाला गे माय संसार सोपळ सांगितला, त्याची व्याख्या करत असताना नाताने सुंदर वर्णन केले महाराज ज्ञानोबरांचं. काय वर्णन केले महाराज? फक्त सांगितलं नाही ज्ञानोबरायांनी, तुम्हाला हाताला धरून मोक्षापर्यंत नेलं महाराज. बोला. मोक्ष मार्गेचा सागाती ज्ञानोबा माझा मोक्ष मार्गेचा सागाती ज्ञानोबा माझा चालविली चालविली भिंती मोक्ष मार्गेचा सागाती शास्त्रात आपल्या असं आहे, कोणताही मंत्र ओम शिवाय सुरू होत नाही. कोणताही मंत्र महाराज. तुम्हाला सांगायचं झालं तर ब्रह्मदेवाला एका दिवशी अहंकार आला आणि ब्रह्मदेव भगवान विष्णू समोर बसलेले म्हटले 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण मुखोद्गत केलेला आहे, कोणताही विचारा मला. विष्णू भगवान परमात्म्याने सांगितलं थोडस शांततेत घ्या ना, सगळं पाठ केलंय मलाही मान्य आहे, पण मला तुमचं सगळं ऐकून घेऊन त्यातली चूक काढायला मला वेळ कुठं आहे? फक्त एक काम करा, त्या चिंचेच्या झाडाखाली बसा आणि तुमचे मंत्र सुरू करा. त्या चिंचेचं एक पान पडलं की मी समजतो हे चुकीचं मंत्र, मग नंतर मी मोजतो, तेवढ्याला मला वेळ आहे. शब्द लक्षात घ्या. संप्रदाय एवढा मोठा, एवढी तत्व मोठं, एवढं साहित्य मोठं सोडून आपण नको त्याच्या पाठीमागं भरकटत चाललोय आणि मग आपल्याला सुख वाटतं आणि सुख नाही. मग आयुष्यभर आपल्याला तुम्ही तिकडं केलेलं सगळं पाप आमच्या डोक्यावर घालता आणि आम्हाला म्हणता, तुम्ही म्हणता सगळं सुखाचं जग आहे आणि सुख कुठं आहे महाराज? कारण करताना कर्म तुमचं चुकलंय याच्याकडे कोण पाहतं का? तसे ते ब्रह्मदेव बसलेने सुरुवात केली महाराज. सुरुवात केली या मंत्रानं जो आता बोलले ना मंत्र, आणि एकदा बोल. श्री शिवाय नमोस्तुती. इथून सुरुवात केली ब्रह्मदेवान. स्वामीजी चिंचेच्या झाडाला एक बी पान राहिलं नाही. पहिल्याच मंत्रात सगळी चिंचच रिकामी झाली महाराज. ब्रह्मदेवाला वाटलं इतक्या दिवस करून मी एवढं सगळं पाठ करून विष्णूला म्हणले कसं काय? म्हटले ओम कुठं गेला? ओमनं सुरुवात करायची असते. हे 4 वेद 6 शास्त्र. बाबांनी कधी रुपया का कुणाकडे गेले नाहीत किंवा पावती बुक घेऊन गेले नाही. आम्ही आमच्या जीवनात कधी काय केलं नाही महाराज. पण 1.25 किलो प्युअर सोन्याचा कळस माऊलीच्या मंदिरावर झळाळतो महाराज. आणि तो आज नाही, आज आळंदीकरांनी सगळ्या जगाला मागून केलं महाराज. आम्हाला मागायची गरज नाही महाराज, कारण आमच्याकडे तत्व आहे महाराज. आम्ही तत्वानं जगाला सांगतो महाराज, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ. गरज काय? माझी माऊली श्रेष्ठ आहे महाराज. हा अंतःकरणातला भाव आहे, हे परमार्थाचं तत्व आहे महाराज. आम्ही बोलतो म्हणजे इतकं सोपं नाही. आज 3री पिढी वाहून घेतली महाराज त्या कार्याशी. हे काय आपलं काय चाललंय हेही कळलं ना आपल्याला. आणि मग आपण दुःख का बघतो? काही काय आम्हाला असे प्रश्न करतात, वाऱ्या एवढ्या केल्या हो, तुम्ही तर म्हणता एका वारीत सगळं सुख आहे, मग आम्हाला दुःख कसं काय आहे? जाईन गे माये त्या पंढरपुरा, त्या पंढरपूरच्या इतक्या वाऱ्या केल्या, खरं केल्या बरं, तुझं आम्हाला मान्य आहे तू खरं केलं, पण कशा वाऱ्या केल्या हे माहिती आहे का? वारीला गेल्यानंतर आपण घोंगड्याच्या वळीला जाऊन काय काय घेऊन येतो? पैठणला षष्टीला कोण कोण येतं? आपल्यातले येतात का नाही? येताना काय काय प्रत्येकाच्या पिशवीत एवढा मोठा दांडा असतो, तो त्याला काय म्हणतात? चाटू. नाव बी काय भारी माहिती का? चाटू. मला अवघडच वाटते ती. बरं ते झाकून बी जात नाही स्वामीजी, का माहितीये का? पिशवीपेक्षा खूप मोठं असते महाराज. मग तू नाथांच्या दर्शनाला आला का चाटून यायला आला? वारी केली ना तू, आणि तो आम्हाला म्हणतो वारीचं काय फल? फल वारीचं चाटू, दुसरं काय?
त्या पंढरपूरला जातात ते पहिलं काय खरेदी करतात? चाड. इकडं काय मिळत नाही. हा, आता राहिलं नाही, पण होतच ना पहिलं. आता घोंगडे, कारण इकडे मिळत नाहीत. ती एक जाण, पण पंढरपुरात घेऊनच येता. अहो, पंढरपूरची वारी कशी असते महाराज? वारीचं तत्व काय महाराज? सेना महाराज एका दिवशी वारीला गेले महाराज, आणि सकाळी स्नान चंद्रभागेत करत असताना थोडासा सुंदर असा दगड पायाला गुळगुळीत लागला. स्नान करताना तो धुतला, बाहेर आले, खिशात ठेवला. पांडुरंग परमात्म्याच्या दरबारात गेले आणि पांडुरंगाला प्रश्न केला महाराज, माझ्या सेना महाराजांनी, देवा काय बिघडलं? आजपर्यंत इतक्या वाऱ्या केल्या, कधी वर मान करायची ताकद नव्हती तुझी देवा. काय भक्ताचा अधिकार असतो महाराज. तुमची वारी ज्यावेळेस खरीच झालेली आहे त्यावेळेस देव तुमच्याकडे पाहत बी नसतो महाराज. त्याला पाहताना सुद्धा थोडीशी शरम वाटते महाराज, कारण एवढं तुमचं निष्काम प्रेम आहे महाराज. सेना महाराजांनी विचारलं, पांडुरंगाने सांगितलं, सेना महाराज आज या वर्षी माझ्यासाठी वारीला आले नाही तुम्ही. देवा माझं इथं कोण आहे दुसरं? तुझ्याशिवाय कोणी नाही मला, तूच आमचा सर्वस्व आहे महाराज. म्हणजे थोडासा खिशात हात घाला ना. लक्षात आलं महाराज, दगड परत गेले. त्यापासून सवय लागली आपल्याला बरं का, तिथे गेल्यावर असं करायचं. चुकलं देवा, परत गेले. दुसऱ्या वारीला चंद्रभागेत तो दगड टाकला तरी देव बघतच होते. देवा आता नाही चालणार. मागच्या वेळा ऐकलं, कारण मी दगड घेऊन आलो, चुकलो, आता नाही. पण देवाने विचारलं दगड कधी टाकला? म्हणजे टाकूनच आता आलोय. म्हणजे ही वारी चुकली तुझी, दगड टाकायसाठी आला. एवढं जमानाने आपल्या वारीत काय काय आणतो आपण. अरे बा, धन्य माता पिता तयाची माता. आणि का सुख मिळत नाही महाराज? आपण कुठं चुकतो याचं जर संशोधन केलं ना, किती भाग्याचं लक्षण आहे महाराज. आपण या महाराष्ट्रात जन्माला आलो, एवढ्या क्रांतिकारी. मी तर म्हणतो तिकडे सगळे देवभूमी म्हणतात ना बाबा. आज उत्तराखंड उत्तर प्रदेशमध्ये गेल्यानंतर सगळे देवभूमी म्हणतात, कारण का कृष्णाचा अवतार तिथे आहे, रामाचा अवतार आहे, सगळे देवभूमी म्हणतात. पण आपल्या महाराष्ट्रात संतभूमी म्हणायला काहीच अवघड नाही महाराज. एवढे मोठे मोठे संत जन्माला आले महाराज. नुसते ते संत जन्माला येऊन थांबले नाहीत, आजही संत जन्माला घातलेत महाराज. ती परंपरा चालत आहे, म्हणून ही संतभूमी आपली महाराष्ट्र आहे. देवभूमीपेक्षा ही संतभूमी महाराष्ट्र आहे महाराज. आज संत नाहीत का? आपल्याला बघण्याचा दृष्टिकोन नाही महाराज. कशाला जाता कुठं दुसऱ्या शोधायला दुसरीकडे? आहेत नाही ते समोर बसलेले संत. आज मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, या महाराष्ट्रात फक्त 2च महात्मे राहिलेले आहेत. अगदी कोणाला राग आला आणि माझं शब्द जे तुमच्या मनातला जो कोण संत असेल त्याला जर सांगितलं असे असे दादा आपेगावचे असे म्हटले म्हणून, तरी माझं उत्तर त्यांना द्यायला आहे. फक्त निष्काम संत 2च आहेत महाराष्ट्रात. आज कुरेकर बाबा आणि आपले बाबा. नावच नाही काढायचं महाराज कोणी. मग एवढं सगळं बसलं असताना कुठं जाता हो तुम्ही? चालता बोलता विश्वेश्वर सोडून दुसरीकडे जायची काय गरज आहे महाराज? हे सांगतो का महाराज? असण्यासारखा विषय नाही महाराज, हा तत्व घेण्यासारखा विषय आहे महाराज. आज एवढं मोठं सगळं तत्व आपल्याला असताना आपण नको त्याच्या पाठी लागतो, आणि म्हणून काय भोगतो महाराज? दुःख भोगतो. ज्ञानोबरायांच्या या शब्दाकडे आपण का जात नाही महाराज? आपल्याला संत कळाले नाहीत, असतानाही कळाले नाहीत, नसतानाही कळाले नाहीत महाराज. किती त्या संतांना त्रास देतो आपण याचा विचार करा महाराज. त्यांच्या अंतःकरणात काय भाव असतो? काही भाव नसतो महाराज. तुमच्या कल्याणाचा एवढाच एक निश्चिम भाव त्यांच्याकडे असतो महाराज. एवढा सगळा पसारा मांडायची काहीच गरज नाही त्यांना. ह्या पसारा फक्त तुमच्यासाठी मांडला. येतो कळवळा म्हणून या बुडत हे जण. त्या संसार महासागरात तुम्ही बुडलेला आहात, आणि तुम्हाला पाहिल्यानंतर तुम्हाला कैवल्याचं सांधनं वाटावं एवढीच या महात्म्यांची अपेक्षा असते महाराज, दुसरं काही नसतं महाराज. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात, अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोके. आता तिन्ही लोकांचा विचार जर करायचं झालं तर वरती सुख आहे का नाही? चिंतामणीचे सडक आहेत, कामधेनूची खिल्लार आहेत, कल्पतरूचे वृक्ष वरती आहेत का नाही? इंद्रचंद्र ब्रह्मादी करून सगळं सुखच ओतप्रोत भरलंय ना. मग तिथं दुःख आहे का सुख आहे? पण ज्ञानोबराय म्हणतात तिथं बी दुःख आहे. तिथं दुःख आहे का नाही पेटी मास्तर सांगा वरती? मी बघितलंच नाही असं म्हण ना, म्हणजे प्रश्न मिटतो. स्वर्गात सुख आहे का दुःख आहे? त्या सुखासाठी तर हजारो यज्ञ करतात महाराज. हत्तीच्या सोंडीसारखं तूप सोडावं लागतं. आपल्या इथं किती सुंदर आहे महाराज. तिकडं ज्ञान मंडप चालू आहे, इथं ज्ञान मंडप चालू आहे. मी सगळ्या मंडप, तिकडं नामजप यज्ञ चालू आहे, इथं मी थोडी आहुती टाकून आलो बाबा मग अशी.
दत्त याग चालू आहे महाराज. किती मोठं याग. एका जरी याच्यात प्रदक्षिणा जरी मारली तुम्ही ना तर जन्मोजन्मीचं पुण्य मिळालं. कुठंच जायला लागत नाही. न लगे सायास जावे नंतर सुख येतो घरा. तिथं नामजप चालू आहे ना त्या यज्ञमंडपाला फक्त प्रदक्षिणा मारा एक. कारण ज्ञानोबरायांचं तत्व एक आहे. ज्ञानेश्वरी पारायण जिथं असेल ना वाचता येत नसेल ना वाचायचा तर विषयच नाही महाराज. ज्ञान होय अज्ञानाशी. फक्त बोट ठेवत गेले जे शाळा शिकलेला नाही तो सुद्धा ज्ञानेश्वरी वाचतो महाराज. पण नाही वाचता येत ना वेळ नाही ना पारायणला बसलेले जेवढे लोक आहेत तिथले एक प्रदक्षिणा केली तर त्या सगळ्या पारायण लोकांना बसलेल्या 100 लोकांचं पुण्य तुम्हाला प्राप्त होतं. कुठं काहीच करायला लागत नाही. कुठं तपस्या करायला लागत नाही. आणि संसार सोडा कोणत्या साधू संतांनी सांगितलंय महाराज. कुठे सांगले संसार सोडा तुम्हाला. बरं तुम्ही संसार सोडला तर आम्हाला हा संसार उभा करता बी येणार नाही. तुम्ही संसार सोडू नका पण असोनी संसारी. कसं संसारी असावं महाराज. पक्षी अंगणी उतरत. बाळकृष्ण महाराजांनी बाबा आज आठवून झाले बाळकृष्ण महाराजांनी गळलिमला हा कीर्तनाला अभंग घेतला होता. त्यांचं जागराचं कीर्तन होतं आणि माझं काल्याचं होतं. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतवणी वस्ती कर वस्ती आला प्राप्त काळी उठवणी गेला. मला ते चिंतन मला त्या दिवशी ऐकायला मिळालं होतं आपले सावखेडेचे. किती सुंदर चिंतन केलं मला. आपण तीच पद्धत आहे ना पण आपण काय गुंतलो त्याच्यात. मग गुंतलो की दुःखच आहे महाराज. गुंतलो की दुःख कसं आहे. पक्षी अंगणी उतरते ते का गुंतवणी राहते. एखाद्याने दगड मारल्या मग कसं होईल. तुला आहे ना ते टिपलं ना जा ना महाराज. पण आपण ते सर करत नाही महाराज. म्हणून या संसारात दुःख आहे. वरती दुःख नाही का आहे दुःख. ज्ञानोबा एकाच ठिकाणी सांगतात पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपणाची उठी उतरे मग येऊ लागती माघारे. कशासाठी मागे येतात महाराज. दुःख आहे म्हणूनच ना. प्रभू रामचंद्र एकदा वनवासात असताना सीता मातेच्या मांडीवर पोहडले होते आणि पोहडल्यानंतर प्रभू रामचंद्र थोडेसे हसले महाराज. देवाचं हसणं. देवाचं स्वरूप किती सुंदर आहे. तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे. हजारो सूर्यकिरण ज्याच्या मुखावर सामावलेले आहेत. हजारो चंद्रकिरण ज्याच्या मुखावर सामावलेले आहेत. असं त्या प्रभूचं सुंदर असं मुख आणि त्याच्यात हसले. हसल्यानंतर सीता मातेनं पाहिलं आणि विचारलं प्रभू खरंच मी इतकी सुंदर वाटते का. प्रभूंना वाटलं हा प्रश्न कसं काय. ते म्हटलं तो काहीच प्रश्न नाही. मग तुम्ही हसले का. स्त्री हट्ट बाल हट्ट नाही आपल्याला साधक हट्ट पुरवा लागतो. नाही नाही म्हणले इथं दुसरं कोण नाही मला बघूनच तुम्ही हसले. सीता माता म्हणली खरं सांगा मला का हसले तुम्ही. प्रभू रामचंद्र म्हटले तुला बघून हसण्याचा विषय नाही कारण तू इतकी सुंदर आहेस. सीतेसारखी सुंदर अजून स्त्री जन्मालाच येणार नाही. त्या सुंदरतेचा परत आणि दुसरं काय त्याला प्रतीक मांडायची काय गरजच नाही महाराज. पण प्रभूंनी सांगितलं तुला नाही. तो मुंगळा दिसला का त्याला बघून मी हसलो म्हटले. सीतामाता म्हटली मुंगळा जगात कुठेही गेले तर असंच असतं म्हटले. ते डोकं मोठं एवढं त्याचे पाय एवढे छोटे छोटे त्याच्यात काय बघणं. त्याच्यात एक तत्व होतं म्हणले हा 7 वेळा इंद्र झाला होता. हा 7 वेळा इंद्र होऊन सुद्धा या मृत्यू लोकांचं दुःख भोगतो महाराज. कारण ते तिथं सुद्धा दुःख आहे म्हणून तिथली अपेक्षा करू नका. तुम्ही कैवल्य स्वरूपाची प्राप्ती करा महाराज. खाली दुःख नाही का. आपली गोशाळेला जा गोमातेला विचारा किती दुःख आहे पृथ्वीत. ती सुद्धा आली ना तिचं स्वरूप घेऊन ब्रह्मदेवापाशी. म्हणून खाली दुःख आहे वरती दुःख आहे. आणि सगळ्या दुःखाचं निराकरण करण्यासाठी ज्ञानोबरायांनी जी प्रतिज्ञा केली अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तीन लोके. आम्ही एका शब्दात आमच्या साधकांच्या तत्वानं ज्ञानोबरायांना विचारलं तुमच्याकडे असं देण्यासारखं काय आहे. आताचे कीर्तनकार सांगतात तसं तुम्हाला मडकं दिलं नाही आणि तुम्ही जगाला काय देणार आहात. त्यावेळेला ज्ञानोबरायांनी सांगितलं माझ्या माहेरला जाईन. जाईन गे माये तया पंढरपुरा. 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 भेटेना माहेरा आपोलिया. भेटेन माहेरा आपोलिया. जाईन गे माय तया पंढरपुरा. जाईन गे माय तया पंढरपुरा. भेटेन माहेरा आपोलिया. भेटेन माहेरा
बोलिया जाई नगे माय तया पंढरपुरा जाई नगे माय तया पंढरपुरा जाईन गे माये तया पंढरपुरा भेटेल माहेरा आपोलिया भेटेल माहेरा आपोलिया जाई नगे माय तया पंढरपुरा भेटे न माहेरा आपोलिया भेटे न माहेरा आपोलिया ज्ञानोबारायाने आमच्या साधकाने प्रश्न विचारला त्यावेळेस ज्ञानोबारायाने सांगितलं माझ्याकडे नाही ना पण माझे माहेर किती श्रीमंत आहे महाराज. हे कोण म्हणू शकतं महाराज माझं माहेर? पुरुष कोण म्हणू शकतं माहेर? कोण म्हणतं महाराज? आई म्हणा ना, आई. महिला काय मातोश्री म्हणू शकते महाराज. मग आता माऊली कोण आहेत? पुरुष आहेत ना माऊली. काय आहे पुरुष? काही सांगू का तुम्हाला? ज्ञानोबारायांच्या 5 ग्रंथात इतकं सुंदर वर्णन करत असताना आईच्या अंतःकरणातनं सगळं वर्णन केलंय महाराज. हरिपाठ आपण रोज म्हणतो महाराज. हरिपाठातले एकच शब्द आपल्याला जर कळाला ना तर आपल्याला खूप धन्यता देता येईल महाराज. हरिपाठाचं जे ध्रुपद आहे त्या हरिपाठातल्या ध्रुपात प्रत्येक अभंगाचं काय ज्ञानोबाराय म्हणतात महाराज? हरिमुखे म्हणा पुण्याची गणना हो किती सुंदर आईच्या अंतःकरणातनं हळूवार लढीवारपणानं सांगतात महाराज. आता बापाचं अंतःकरण सांगू का तुम्हाला? आईचं अंतःकरण किती आहे असतं? पुण्याची गणना. जगातलं किती विज्ञान प्रगत झालं, कॅल्क्युलेटर येऊ दे नाही तर आणखी काहीतरी येऊ दे, त्याची गणना करणारा अजून जन्माला यंत्र येणं शक्य नाही महाराज. पण हे आईच्या अंतःकरणातनं सांगितलं. बापाच्या अंतःकरणातनं सांगणारा पैठणला जन्माला आले महाराज. सांगितलं त्यांनी. बोला. काय माय गेली होती भूतापाशी 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 हरी नहे मुखाशी अरे मुंडा हरी नये मुखाशी अरे मुखा हरी नये मुखाशी याला बापाचं अंतःकरण म्हणायचं महाराज. अगदी शिवी हसडून सांगितलं पण त्यात सुद्धा कळवळ आहे महाराज. चैत्र महिना आहे आणि एकदा लहान मुलगा आईचं थोडंसं कामात गुंतले असताना पटकन उन्हात गेलं आणि ते उन्हात खेळत होतं. आईच्या लक्षात आलं मुलगा कुठं नाही म्हणून बाहेर गेली. जोत्यावरनं पाहती तर उन्हात खेळत होती. पटकन तोंडातनं शब्द गेला, ए बाहेर मरू नको घरात येऊन मर. काय म्हटली? उन्हात मरू नको घरात येऊन मर. मर हा शब्दातला प्रेम कमरच म्हणली. हे नाथांचा शब्द आहे महाराज. त्याच्यातही कळवळ आहे, त्याच्यातही प्रेम आहे महाराज. कारण हे जीवन परत नाही महाराज. हा जन्म परत नाही. या मुखातून तेच म्हणायचं आहे, दुसरं काहीच म्हणू नको. हे मुख त्याच्यासाठीच दिलंय. दिले इंद्रिय हातपाय कान डोळे मुख बोलाया जेने तू जोडसी नारायण. दुसरं काय जोडायसाठी दिलेलं नाही. आपण त्याला सोडून सगळं जोडतो म्हणून दुःख भोगतो. मग सगळं जे जोडलेलं आहे ते दुःखाचं आहे का सुखाचं आहे? सगळं जे जोडलेलं आहे ते दुःखाचं आहे का सुखाचं आहे? बोला ना. अपुला तो एक देव करून घ्यावा त्याने विना जीवा सुख एरती माई के दुःखाची जनीती एरती माई के दुःखाची जनीती एरते माई के दुःखाची जनीती माई के दुःखाची जनी नाही आदी अंती अवसानी नाही आदी अंती अवसानी एरती माई के दुःखाची जनीती एरती माई के दुःखाची जनीती एरती माई के दुःखाची जनीती एरती माई के दुःखाची जनी. या जीवसृष्टी
सृष्टी सगळं निर्माण जे केले ते ईश्वरानं केले. ईश्वरा व्यतिरिक्त जे मानवानं निर्माण केले ते दुःख रहितच आहे, दुःखासहितच आहे महाराज. आणि फक्त ईश्वरानं निर्माण केलंय ते सुखाचं आहे महाराज. कारण त्यानं जे निर्माण केलंय तो निर्माण करणारा कसा आहे? सुखरूप आहे सा तुझा कोणी सांगा माझ्या पांडुरंगा. आणि अशा त्या भगवान पांडुरंग परमात्म्याकडे जाईन. कुठं जाईन? मगाचा शब्द नाही लक्षात आला महाराज. आईच्या अंतःकरणात सांगितलं म्हणून पुरुषाला माऊली ही संज्ञा फक्त ज्ञानेश्वर महाराजांना प्राप्त झाली महाराज. अगदी हळूवारपणे सगळं संपूर्ण वाङ्मय तुमच्या जीवन कल्याणासाठी ज्ञानोबारायांनी दुःख सहन करत तुम्हाला सुखाचा घास हो. आणि शेवटची प्रतिज्ञा केली महाराज. आता विश्वात्मक देवी हिने वागेज्ञ तोषावे जे खळांचे व्यंकट सांडो. आपण म्हणू का? नाही महाराज. आपण प्रतिज्ञा करताना शेवट तरी घातलं असतं माझ्या बापाला देहांत प्रायश्चित्त शिक्षा सुनावली, माझ्या मातेला हाल सोसावं लागलं, आम्हाला कोरोनाची भिक्षा दिली नाही, यांचं वाटोळ व्हावं म्हणायपेक्षा फक्त जरी बघितलं असतं ना तरी अवघड झालं असतं. का त्यांना सांगायला लागलं असतं, म्हणावं लागलं असतं. आमच्या आदिशक्ती मुक्ताबाईला ज्या वेळेला मडकं दिलं नाही त्यावेळेला चापट मारली महाराज. नुसती चापट मारून थांबलं नाही, ते पीठ पायानं तुडवलं, मडकं तर फोडलंच. मडकं नाही हो, हे मडकं शब्द चुकीचाच आहे. कारण मडक्यावर मांड भाजता येत नाही, खापरावर म्हणजे ते फेकून दिलेलं असतं. उकांड्यावर ते खापरावर मांड भाजावं लागतं महाराज. कारण ते फक्त विदर्भ आणि खानदेशकडेच माहिती आहे बाबाजींच्याकडं. आता मुक्ताबाईला कोण आहे? ती आदिशक्ती आहे. तिन्ही देवाची जननी आहे महाराज. तिनं जर नुसतं बघितलं असतं तर सगळं ब्रह्मांड जळून टाकलं असतं महाराज. हे ज्ञानोबारायांना माहिती होतं. म्हणून ज्ञानोबारायांना असं वाटलं, कारण प्रत्येक व्यक्ती आपल्या अंतःकरणातल्या प्रेमाच्या व्यक्तीला सांगत येते आणि तिची सांगताना एकच इच्छा असते की त्या ज्ञानोबारायांनी यावं आणि याला सुनावावं, याला काहीतरी सांगावं. पण आईचं अंतःकरण घेऊन बसले होते महाराज. ज्ञानोबारायाने हे कळालं मुक्ताबाई माझ्याकडे रागाने आलेली, आधीच ताटी उघडली. तिचा राग शांत होण्यासाठी आधीच ताटी, म्हणजे मला किती राग आला हे दाखवायचं होतं महाराज ज्ञानोबाराय. म्हणून काही काहीतरी विद्वान म्हणतात मुक्ताबाई गुरु झाल्या. अरे काय कुठं लावता तुम्ही? तुम्हाला हे तत्वच कळालं नाही ना. मुक्ताबाईला राग आला असता आणि ज्ञानोबाराय उठले नसते तर अवघड झालं असतं महाराज. म्हणून आधीच ताटी लावली होती महाराज. त्याला आईचं अंतःकरण म्हणायचं महाराज. आणि म्हणून त्या अंतःकरणातनं सांगितलं महाराज जाई नगे माय तया जंबूया दीपा माझी एक पंढरपूर गावगा धर्माचे नगर देखा. पण तो तसा नाही महाराज. त्याचं तत्व वेगळं आहे. घेसी तेव्हा देसी. आम्ही माऊलीला सांगितलं इतकं सोपं नाही महाराज. तो आधी घेतल्याशिवाय देत नाही महाराज. तुमच्याकडे देण्यासारखं काय? ज्ञानोबारायांनी 3ऱ्या चरणात वर्णन केलं महाराज. सर्व सुकृताचे फळ मिळाईना, सर्व सुकृताचे फळ मिळाईना, सर्व सुकृताचे फळ मिळाईना, सर्व सुकृताचे फळ मिळाईना. क्षेम मी देईन पांडुरंगा, क्षेम मी देईन पांडुरंगा, जाईन गे माये दया पंढरपुरा, जाईन गे माये दया पंढरपुरा. क्षेम मी देईन क्षम मी देईन पांडुरंगा, जाईन गे माये दया पंढरपुरा, जाईन गे माये दया पंढरपूर. सर्व सुकृताचे फळ मिळाईन, सर्व सुकृताचे फळ मिळाईन, सर्व सुकृताचे फळ मिळाईन, सर्व सुकृताचे फळ मिळाईन. क्षेम मी देईन पांडुरंगा, क्षेम मी देईन पांडुरंगा, क्षेम मी देईन पांडुरंगा,
ज्ञानोबराय सांगत असताना काय दिलं ज्ञानोबरायांनी किंवा ज्ञानोबरायांच्या कुळांनी कदाचित आपल्याला माहीत नसेल महाराज. आज हा वारकरी संप्रदाय, या वारकरी संप्रदायाचं एवढं मोठं वटवृक्ष जो झालेला आहे, इवले शिरोप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी, हे सगळं करत असताना कुणी त्याग केला हो महाराज? आज संपूर्ण मानव जीवनात प्रत्येक सृष्टीतल्या, प्रत्येक जगातल्या प्रत्येक व्यक्ती ज्याच्याकडे जो आहे तो देत असतो आणि परत मिळणारी ती वस्तू देत असतो. पण ज्ञानोबरायांच्या घराण्यानं या वारकरी संप्रदायासाठी किंवा त्या भगवान परमात्म्यासाठी असं काही दिलेलं आहे महाराज, ते परत कधीच आलं नाही महाराज. आणि त्याचा कधीच कोण उच्चार करत नाही बाबा. सगळ्यात मोठी खंत आहे. गुरुवारी विष्णू महाराजांनी त्या काळात 2 पालख्या काढल्या आपेगावात. अनेक लोकांना वाटलं असं काय आहे. एक ज्ञानोबरायांच्या 4 भावंडांची पादुकाची पालखी आणि ज्ञानोबरायांच्या मातापित्याची पालखी, जगातनं निघणारी एकमेव आपेगावला पालखी असेल की ज्या विठ्ठलपंत रुक्मिणी मातेनं या पांडुरंग परमात्म्याच्या या प्रसारासाठी किंवा त्या पांडुरंगाची ओळख करून देणाऱ्या ज्ञानदेवासाठी स्वतःचं देहदान दिलेलं आहे महाराज. परत न येणारं दान त्या पांडुरंगाच्या चरणी वाहिलेलं आहे महाराज. हात आणि मात गेलेसे येतुनी तेव्हा मी लहान पांडुरंगा, हे मुक्ताबाईचं वर्णन आहे महाराज. ज्या वेळेला ज्ञानोबरायांना समाधी दिली, सोपान काकांना समाधी दिली आणि सगळी संत मंडळी अगदी गोरोबा काकापासून नामदेव महाराज, भगवान परमात्मा साक्षात पांडुरंग परमात्मा, ही सगळी मंडळी ज्या वेळेला पैठण क्षेत्रात आली, एक दिवस मुक्काम केला, त्यावेळेला गोरोबा काकाने हळूच नामदेव महाराजांना सांगितलं, तुझं देव सगळं ऐकतो, सगळं ऐकतो, तुला अधिकार आहे तेवढा तू बोलतो. फक्त आमची एक इच्छा आहे, या 4 भावंडांची जन्मभूमी तर जवळच आहे, तेवढं विचारा. नामदेव महाराज वर्णन करतात, नामा म्हणे हरी सहज आली वाट आपेगाव कुठे सांगा स्वामी. त्यावेळी सगळी मंडळी ज्यावेळेला आपेगावला आली, त्यावेळेचा जो विषय गांभीर्यानं होता महाराज, मुक्ताबाईने ते पाहिलं महाराज. कारण ज्ञानोबरायांच्या या आपेगावला, तीर्थक्षेत्राला ही मंडळी फक्त जन्माला नाही आली महाराज. 14 वर्ष ज्ञानोबा राहिले आपेगावला जन्माला आल्यानंतर. निवृत्तीनाथ 16 वर्ष राहिले महाराज. सोपान काका 12 वर्ष राहिले आणि मुक्ताबाई 10 वर्ष होती महाराज. कारण या 14 वर्षाच्या काळात विठ्ठलपंत पायपीट करत होते आळंदी, पैठण, काशी. त्यावेळी काय वाहनाची व्यवस्था होती का? आजही त्याचा पुरावा द्यायचा झाला तर परवा बाबा मी जाता जाता असंच संशोधन करत करत गेलो. ज्ञानोबाची टेकडी म्हणून खंडाळा म्हणून गाव आहे आपल्या कर्जत रोडवर. आज माऊलींच्या नावावर 12 एकरचा उतार आहे तिथं. कारण विठ्ठलपंत ही वारी करत असताना आपेगाव ते आळंदी बरोबर मध्यस्थान ते आहे आणि तिथे विठ्ठलपंत थांबत होते आणि विठ्ठलपंतांना कण्या आणून देत होती लोक तिथली. आजही तिथं सप्ताह होतो. त्या सप्त्यातल्या शेवटच्या काल्याच्या कीर्तनाला नुक्ती वगैरे काय करत नाहीत, कण्याच करतात महाराज खंडाळ्याला. आजही तिथं असं भुयार आहे, वरती माता पित्यांचं मूर्ती आहे आणि खाली ज्ञानोबा आहे. ज्या वेळेला वडील गेल्यानंतर तात आणि मात गेलेसे येतोनी तेव्हा आम्ही लहान पांडुरंगा, रात्री 12 वाजता सोडून गेले. त्यावेळेला आम्ही इथून निघून गेलो महाराज दुसऱ्या दिवशी. आणि पैठणच्या नाग घाटावर आल्यानंतर रेड्यामुखी वेद बोलवला. त्यानंतर नेवाशाला आले. तुम्हाला सगळी कथाकथन माहितीच आहे महाराज. पण काय झालं, मुक्ताबाई अगदी त्राग येऊन पांडुरंगाला बोलली, महाराज माझा उद्देश तो आहे की काय मागितलं काय दिलं तू घेशी तेव्हा देशी ना. तुला काय दिलं ते मुक्ताबाईने सांगितलं महाराज. तुझ्या योगी हरिक्रमी याला काळ, तुझ्यासाठी हा काळ कष्टाचा घेतला आम्ही, भोगला आम्ही. फुटला असे मीळ तापसांचा, बांधल्या पेंडीचा सुटला असे तृण रानोमाळ. आता कोण आहे आम्हाला? माझी माऊली गेली, काका गेले आणि ही समाधीला मुक्ताबाई जात असताना मेऊनच्या दिशेनं आपेगावला 2 दिवस राहिले. आणि त्यानंतर हे शब्द आहेत महाराज, तुझ्या योगी हरी क्रमी याला काळ, फुटला असे मीळ तापसांचा. एवढं मोठं योगदान दिलं महाराज या वारकरी संप्रदायाचं. म्हणून आज कीर्तनकार महाराज लोक कधी ऐकलं का तुम्ही विठ्ठलपंत रुक्मिणी मातेचं नाव घेतलं पाहिजे महाराज. त्यांच्यामुळे तर आपण ही धोतर घालतो, त्यांच्यामुळे तर आपण पाकिट मिळवतो, त्यांच्यामुळे तर नारळ घेतो आपण. नाही कोणाला माहिती महाराज खूप मोठे कष्ट घेतले महाराज या विठ्ठलपंत रुक्मिणी मातेनं. आपण फक्त टिंगल टवाळकी करण्यासाठी एवढं सांगत असतो महाराज. संन्यास घेतला नाही, संन्यासाची दीक्षा काय माहिती आहे तुम्हाला तत्व? संन्यासाची व्याख्या काय असती याचं उत्तर जर पाहिजे असेल तर ज्ञानोबरांनी सांगितले महाराज
मी माझी आठवण विसरले जायचे अंतकरण पार्था तो संन्यासी जाणं निरंतर. इथं सगळं माझंच चाललंय नाही, कशाचं नाही महाराज. कोणी अपवाद करेल, कोणी काही करेल महाराज, काय त्याग असेल महाराज. संन्यासाची व्याख्या ही समजून घ्या. संन्यासी काय इतकं सोपं नसतं महाराज. फक्त बाबांच्या शब्दावर सगळे केले. पण कधी कधी असा हा बी विचार येतो या कलियुगाचा महाराज. आणि अशा त्या विठ्ठलपंतांना संन्यास का घेतला आणि संन्यासाची परत का आले आणि ते ग्रहस्थाश्रम स्वीकारले ते विषयासक्त होतेच. अरे 12 वर्ष संन्यास सोडून आल्यानंतर गुरुच्या आज्ञेनं 12 वर्ष मुलबाळ नाही झालं त्यांना. पहिले निवृत्तीनाथ झाले 12 वर्षानंतर. संसाराची व्याख्याच नव्हती त्यांच्याकडं. त्यांना फक्त पत्नीची आज्ञा पाहिजे होती. म्हणून लग्न झाल्यापासून सारखं टोमणं होतं, रुक्मिणी मला नाही राहू वाटत, मला संसारात रस नाही, मला फक्त तुझी परवानगी नाही. आणि शास्त्र हेच सांगतं पत्नीची परवानगी असली तर संन्यास घ्यायला चालतो महाराज. आणि पत्नी म्हणजे रुक्मिणी मातेने सहज बोलून गेले, तुम्हाला वाटतं ना संन्यास जा घ्या, बस तेवढा शब्द ऐकला होता महाराज. हे काय माहिती आहे, ही व्याख्याचं काय माहिती आहे तुम्हाला, काय शब्द माहिती आहे, त्यातलं तत्व काय माहिती आहे. उगाच बडबडायचं आपलं काहीतरी. फार बुद्धिवान झाला, विचारवंत झाला म्हणजे काय सगळं शास्त्र माहिती असतं नसतं महाराज. आणि त्या विठ्ठलपंत रुक्मिणी मातेने देहांत प्रायश्चित्त शिक्षा सुनावली. कुठं घेतली? प्रयाग तीर्थावर महाराज. आणि माऊलींच्या नंतर समाधी झाली बरं का यांची. काय विचारवंत असतील, काय ज्ञानवंत पुरुष होते महाराज विठ्ठलपंत रुक्मिणी माता. तिची कुशी काय पवित्र होती. संतांनी एका सुंदर वर्णन केलंय, धन्य यांची कुशी, धन्य यांचा कुळ, धन्य यांची कुशी योगीराज. कुशी काय सोपी होते का? ते आत्महत्या कराय, हा देह पंचतत्वाचा आहे, एका कोणत्या तरी तत्वात विलीन करण्यासाठी जलतत्वाचा स्वीकार केला महाराज. आणि बाबा तुमच्या आशीर्वादानं मी 1-2 गुंठे जागा घेतली प्रयागावर यावर्षी. तिथं मंदिर बांधायचं मला माता पित्यांचं, विठ्ठल रुक्मिणीचं म्हणजे माता पित्यांचं एक मंदिर बांधायचं, एक प्रतीक म्हणून. एक वारकरी संप्रदायाचं त्या प्रयागवर गेल्यानंतर तिथं माता टेकल्यानंतर त्या ज्ञानोबा माता पित्याची आठवण व्हावी, हा उद्देश होता. आम्ही सहज आमची पोरं प्रयागला गेल्यानंतर म्हटले दादा इथं आपलं पाहिजे. सहज बोलणं काढलं तर तिथलं 1-2 ओळखीनं असा विषय काढला. ते म्हटले ठीक आहे, पलीकडच्या बाजूला ना गंगेच्या पलीकडे रोडच्या पलीकडेच मिळाले. हे तत्व आहे महाराज. म्हणून तू घेतो ना, आमचं सर्वस्व वाहिले या संप्रदायासाठी त्या विठ्ठल रुक्मिणीने वाहिले महाराज. आणि म्हणून ज्ञानोबा शेवटच्या चरणात सांगतात, बाप रखुमा देवी वरू विठ्ठलाची भेटी. बाप रखुमा देवी वरू विठ्ठलाची भेटी. बाप रखुमा देवीवर विठ्ठलाची भेटी. बाप रखुमा देवीवर विठ्ठलाची भेटी. आपुले संसाठी करोनी ठेला. आपुले संसाठी करोनी ठेला. जाईन गे माये तया पंढरपुरा. जाईन गे माये तया पंढरपुरा. आपुले संसारी करुणी ठेला. आपुले संसार करून ठेला. जाईन गे माय तया पंढरपुरा. जाईन गे माये तया अशा पद्धतीनं आपल्या सर्वांसाठी भगवान परमात्म्याच्या भेटीसाठी ज्ञानोबारायांनी हे केलेलं सगळं कष्ट आहे. म्हणून आधी करून सगळ्या संतांनी आपल्याला एवढं मोठं सुंदर असं वाङ्मय दिलेलं आहे. आणि त्या वाङ्मयाचा विचार सोडून बाकीचं कोणतंच ग्रंथ हातात घेऊ नका, कोणतंच वाचनाचा प्रयत्न करू नका. कोणीही कुठला जरी महाराज आला आणि कुठला जरी संत म्हणून स्वतःला म्हणून मिरवून घ्यायला आला आणि तो त्याची भाषा जर समजून सांगण्याचा प्रयत्न केला किंवा त्याचा ग्रंथ जर तुमच्या गळ्यात घालण्याचा प्रयत्न केला किंवा त्याचा जर रुद्राक्ष तुमच्या गळ्यात घालायचा प्रयत्न केला तर त्याचं अवलोकन करू नका. का आपल्या संप्रदायासारखं श्रेष्ठ संप्रदाय कोणता नाही महाराज. 11व्या शतकापासून या संप्रदायाचं हे वारकरी संप्रदायाचं जे तत्व आहे
ते नाथांनी वाढवलं, त्याच्यानंतर जगद्गुरू तुकाराम महाराजांनी वाढवलं, आणि त्यानंतर जे काही किसनगिरी बाबा असतील, रंगनाथ महाराज परभणीकर असतील, साखरे महाराज असतील, आपले जोग महाराज असतील, या सगळ्या महान विभूतींनी आपल्यासमोर एवढं मोठं वाङ्मय अखंड तत्वानं ते ठेवले. एक विचार करा, तुम्ही आम्ही काहीतरी लिहिलं किंवा तुम्ही आम्ही जर सांगितलं, आता ज्यांचा विषय चालला ते अनेक, समजा कोण पर्ची काढतो, कोण काय काढतो, अशा सगळ्यांचाच विचार जर केला तर हा 700 वर्षानंतर ती पर्चीचा विषय कोण काढेल का हो? तुम्हाला काय वाटते? रुद्राक्ष 700 वर्षानंतर दिसेल? तो मेला की संपला ना. 750 वर्ष झाली जे लिखाण केलेलं आहे महाराज, ओम नमोजी अद्या, आजही ताजं आहे, आजही तेच तत्व आहे, आजही वाचताना त्याच्यात तेवढीच गोडी आहे, तेवढंच पुण्य आहे, तेवढाच आनंद आहे महाराज. आता असं काय वाटतं का, मी आता 15 पारायण केले, आता कंटाळा आला. ज्ञानेश्वरीची पारायण केल्यानंतर कंटाळा म्हणणारा मनुष्य जन्माला येऊ शकणार नाही महाराज. याला वरदान आहे महाराज, हे नित्य नूतन देखी जी गीता तत्व महाराज. हजारो जण, लाखो, प्रत्येकाच्या बुद्धिमत्तेप्रमाणे, ज्ञानाप्रमाणे प्रत्येक ओवीचा अर्थ सांगतील. एकाच ओवीचा अर्थ सांगणारे लाखो आहेत महाराज, पण त्यांच्या मुखातून वेगळंच निघणार. हे ज्ञानेश्वरीचं तत्व आहे, वाङ्मयाचं तत्व आहे महाराज. किती मोठं वाङ्मय आहे. आमच्या नामदेव महाराजांनी प्रतिज्ञा केली महाराज, शतकोटी अभंग लिहीन. पूर्ण झाले नाही म्हणून परत अवतार घडला तुकाराम महाराजांचा. हो, वाङ्मय वाचता वाचता जन्म पूर्ण नाही महाराज. आणि कुठं कोणाच्या नादाला लागला, कोणाच्या नादानं पोट भरणार आहे? तुम्ही भाग्यवान आहात इकडले मंडळी सगळी, नका कुठं जाऊ कीर्तनाला कोणाच्या. मी स्पष्ट सांगतो तुम्हाला, कोणाचं कीर्तन नका ऐकू. भले मला पाप लागू दे, तुमच्या पापाचा मी सगळा वाटा घेतो, पण इथलं कीर्तन सोडून कुठं जाऊ नका, नका जाऊ. काही नाही महाराज, कीर्तन प्रवचन सांगणारे हे फार वेगळे आहेत महाराज, पण अंतकरणातनं ते वाङ्मय, ते कीर्तन सांगत असताना त्याच्या अंतकरणात, त्याच्या जीवनात काय केलं याचा जर बघितलं तर काही नाही, शून्य आहे महाराज. साक्षात दत्ताचा अवतार दिसेल तुम्हाला महाराज. पण आपण बघतो, चर्मचक्षुनं बघतो, बाबा कसे वागतात, बाबा कुठं गेले, बाबा कुठे वागतात, बाबाने धोतर नेसलं का नाही आज, अरे इकडं काय बघता. त्यांचा सगळा तो जो भाव आहे, तो या कार्याविषयी, इथल्या संपूर्ण स्थानाविषयी किती मोठा भाव आहे महाराज. मला वाटते जास्ती नसेल, 25-30 वर्षापूर्वीचा काळ असेल. बळ महाराज, तुझ्याकडनं येताला रस्ता तरी होता का इथं? तुझ्या घराकडनं यायला? ओय, आज काय दिसते महाराज, हे सगळं इतकं सुंदर दिसते महाराज. हे करताना इतकं सोपं नव्हतं महाराज. बाळू महाराज माझं नितांत प्रेमाचं स्थान आहे बरं काय. कारण बाळू महाराज जर नसले तर मला बाबाच भेटत नाही. हा एक प्रश्न आहे ना. सगळं इथं तत्व अडकते माझं. फोन बाळू महाराजांच्याकडे, त्यामुळे काय, आमच्या नामदेव महाराजांना फोन केला की त्यांना मला वरडून सांगायला लागतंय, मी दादा बोलतो आपेगावरून, तरी ते दुसरंच बोलतात. शेवट मलाच वाटते नकोच, आता आपण बोलायलाच नको. काय बरं अवघड आहे, हे रोजचा अनुभव आहे. म्हणजे मी काय आज कीर्तनला आलोय म्हणून मी इथं आलेलो नाही. आम्ही कधी येते ते तुम्हाला कळणार बी नाही महाराज. आणि आल्यानंतर जे काही इथलं सुख घेऊन जातो ना, त्या सुखावर, त्या ऊर्जेवर एवढं माऊलीच्या जन्मभूमीचं भयंकर जोरात काम करतो महाराज. इथं एकदा आलं ना, बाबांना भेटलं, स्वामीजींना भेटलं की बस तो ऊर्जा घेऊन जातो आम्ही तिथं महाराज. एवढं मोठं काम करतो आणि त्या ऊर्जेवर एवढं सगळं चाललेलं आहे. आणि म्हणून एकच शेवटचं एक विनंती आहे महाराज, ज्या संस्थांशी तुम्ही एकरूप झाला, फक्त एकच करायचं, निष्कामतेनं, निज दृष्टीनं फक्त बाबांच्या चरणावर मस्तक टेकवायचं, बाकी काहीच विचार करायचा नाही. तुमचं कल्याण झालं एवढं समजायचं, कुठंच जायला लागत नाही महाराज. सगळं काही इथं प्राप्त होईल आणि हा प्राप्त व्हावा अशी मी सद्गुरू किसनगिरी बाबांच्या, भगवान दत्तात्रयाच्या चरणी, गुरुवर्य विष्णू महाराजांच्या चरणी, बाबांच्या चरणी, स्वामीजींच्या चरणी प्रार्थना करू, ज्यांच्या नामस्मरणात एवढी ताकद आहे महाराज. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणतात, ज्ञानदेव देतो अखंड वदनी व देतो वासुदेवच होतो, त्यांचं नामस्मरण घेऊ. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी
समर्थ सद्गुरु किसनगिरी महाराज श्री 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 समर्थ सद्गुरु किसनगिरी महाराज